नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या दोन्ही प्रमुख पाहुणे मराठी सिने इंडस्ट्रीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व सन्माननीय भार्गवी शिरगोले मॅडम, सन्माननीय समृद्धी मोरे मॅडम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा SNDT महिला विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर रुबी ओझा मॅडम, आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर योगेश नेरकर सर, महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे प्रमुख म्हणजे जनरल सेक्रेटरी माजी सहकारी वेदिका, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रमुख माजी सहकारी मानसी सिन्हा, या कार्यक्रमासाठी उपस्थित जीव संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य विभाग प्रमुख, माझ्या विद्यालयातील माझ्या सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन स्टाफ, महाविद्यालयाचे सर्व आजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि बक्षीस विजेत्या विद्यार्थ्यांचे पालक, या सर्वांचं मी या कार्यक्रमाचा मुख्य समन्वयक या नात्याने प्राध्यापक यशवंत काळे आपलं अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वंदनीय उपस्थिती आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते नुकतंच RK इन्व्हेंट्स 24 या कार्यक्रमाचं अधिकृत उद्घाटन झालेलं आहे असं मी मान्यवरांच्या परवानगीने जाहीर करतो. RK 24 इज ओपन. आज 8 मार्च संपूर्ण जगभर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. SNDT महिला विद्यापीठ हे भारतातील नव्हे संपूर्ण मध्य आशिया खंडातील पहिलं महिला महाविद्यापीठ, 108 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेलं देशातलं पहिलं महाविद्यापीठ, SNDT विद्यापीठातील एकमेव मुलींसाठी असलेलं अभियांत्रिकी महाविद्यालय उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, महिलांसाठी असलेल्या विद्यापीठातील महिलांसाठी असलेल्या कॉलेजचा महिलांनी निर्माण केलेला सांस्कृतिक महोत्सव 2K24 याचं उद्घाटन सुद्धा 3 महिलांच्या हस्ते झालं आणि उपस्थित आपले सुद्धा बहुतेक सर्व महिला आहेत. हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि या योगायोगाची संधी साधून आजच्या महिला दिनाचं औचित्य साधून व्यासपीठावरील सर्व महिला, सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व महिला, संपूर्ण भारतवर्ष नव्हे विश्वभर असलेल्या समस्त महिला वर्गाला मी मनापासून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर 5 विद्यार्थिनींना सोबत घेऊन, विधवा विद्यार्थिनींना सोबत घेऊन महर्षी गंगेंनी जुलै 1916 मध्ये या विद्यापीठाचं रोपटं पुणे येथे लावलं. हळूहळू कालांतराने त्याचा विस्तार होत गेला. मुंबईमध्ये जुहू आणि चर्चगेट येथे 2 कॅम्पस झाले. चंद्रपूरला एक कॅम्पस पुढच्या आठवड्यात त्याचं भूमिपूजन होतंय. श्रीवर्धनला एक कॅम्पस आहे. 200हून अधिक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये 50,000हून जास्त विद्यार्थिनी SNDT विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. 1997 पर्यंत विद्यापीठामध्ये कुठलंही इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं. तत्कालीन विद्यापीठ प्रशासनानं निर्णय घेतला की मुंबईमध्ये मुलींसाठी आपण पहिलं महाविद्यालय सुरू करूया आणि 1997 साली विद्यापीठाच्या या शैक्षणिक संकुलामध्ये या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला हे कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावानं ओळखलं जात होतं. 2000 सालापासून उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावानं ओळखलं. 2001 साली आमच्या विद्यापीठात या कॉलेजमधून पहिली तुकडी इंजिनियर म्हणून बाहेर पडली. 2022 साली या महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण झाली आणि योगायोग असा की संपूर्ण भारतभर आपण आझादी का अमृत महोत्सव स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत होतो आणि माझं महाविद्यालय 25 वर्ष पूर्ण करत होते. आझादी का अमृत महोत्सव आणि योगायोगी का रौप्य महोत्सव हा योगायोग होता. 2001 साली जी पहिली बॅच बाहेर पडली त्या बॅचने असं ठरवलं की आपल्या महाविद्यालयाचा स्वतंत्र असा एक सांस्कृतिक महोत्सव असावा आणि मॅडम 2001 साली याच व्यासपीठावर पहिला सांस्कृतिक महोत्सव ज्याचं नाव दिलं गेलं RK इन्व्हेंट्स 2001 याच व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. गेली 23 वर्ष, गेली 23 वर्ष आम्ही हा महोत्सव साजरा केला. यंदाचं 24वं वर्ष आहे आणि मुलींनो पुढच्या वर्षी RK सुद्धा रौप्य महोत्सव वर्ष आहे. याच्यापेक्षा मोठ्या धडाक्यात
अँड वुमन इज सोर्स ऑफ इन्फायनाईट स्ट्रेंथ. सर्व बाजूनी फक्त शिक्षणात अभ्यासात नाही तर मुलींचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या देहाने विद्यापीठ कार्यरत आहे. या महाविद्यालयात ऍडमिशन घेणाऱ्या मुली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील मुली आहेत. अतिशय माफक दरात वाजवी दरात या महाविद्यालयात शिक्षण दिलं जातं. या महाविद्यालयामध्ये 4 लाखापासून 28 लाख रुपये पर्यंत पगार देणाऱ्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या दरवर्षी भेट देत असतात. जवळपास 100% अंतिम वर्षांच्या मुलींना जॉब गॅरंटी या ठिकाणी दिली जाते. आम्ही अभ्यासात शैक्षणिक गुणवत्तेत निश्चित पुढे आहोत. पण फक्त शैक्षणिक गुणवत्तेचा विकास चालणार नाही तर एक ऑलराऊंड महिला आपल्याला बनवायची. दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सांस्कृतिक महोत्सव ज्याला आपण युवा महोत्सव म्हटला जातो तो घेतला जातो. SNDTच्या युवा महोत्सवमध्ये आम्हाला भौगोलिक मर्यादा नसल्यामुळं संपूर्ण देशभर 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात आमची कॉलेजेस आहेत. त्यामुळे 3 ठिकाणी रिजनल युवा महोत्सव आणि त्याची विजेत्यांच्यासाठी महाअंतिम फेरी चर्चगेटच्या आमच्या स्वतःच्या पाटकर हॉलमध्ये होते. आणि मी अभिमानाने सांगतो की एका कॉलेजला जास्तीत जास्त 60 मुलींना घेऊन जाता येते. 150 पैकी फक्त 3 कॉलेजेस असे आहेत की ते संपूर्ण टीम निश्चित स्पर्धेत उतरतात. आणि मी अभिमानाने सांगतो की UMIT गेली 25 वर्ष त्यात ते कॉलेज 5 प्रकारच्या स्पर्धा मॅडम घेतल्या जातात. तुम्ही आता कला क्षेत्रातल्या पहिली स्पर्धा असते थिएटरमध्ये 5 उपप्रकार आहेत. 1 ॲक्ट प्ले, स्किट, स्ट्रीट प्ले, माइम आणि मिमिक्री. दुसरा प्रकार आहे म्युझिकमध्ये अनेक प्रकार आहेत. इंडियन ग्रुप सॉन्ग, वेस्टर्न ग्रुप सॉन्ग, इंडियन क्लासिकल सोलो, इंडियन लाईट वोकल, वेस्टर्न सोलो आणि इन्स्ट्रुमेंटल. डान्स या तिसऱ्या प्रकारात पुन्हा 2 प्रकार आहेत. इंडियन फोक डान्स आणि इंडियन क्लासिकल डान्स. लिटररी इव्हेंट्समध्ये 5 प्रकार आहेत. एसे रायटिंग, इलॉगेशन, डिबेट, पोएट्री, क्विज आणि 4 भाषा आहेत. आणि फाईन आर्ट्स अशा 5 वेगवेगळ्या स्पर्धा एकूण 26 उपप्रकार आम्ही स्पर्धेमध्ये ठेवलेले आहेत. आणि दरवर्षी त्या अंतिम महाफेरीत झेंडा जर कोणाला फडकत असेल तर UMITचा. या वर्षीचे ओव्हरऑल रनर्स अप ट्रॉफी आमच्याकडे 150 कॉलेजमध्ये. आणि नृत्य विभागातील जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी उषा विठ्ठल इन्स्टिट्यूट. आम्ही शैक्षणिक दृष्ट्या पुढं, आम्ही सांस्कृतिक कार्यात पुढं, खेळातही माझ्या मुली कुठेही मागे नाहीत. दरवर्षी जवळपास 200 महाविद्यालयांसाठी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेतली जाते. यावर्षी कोल्हापूर येथे झालेल्या बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल टुर्नामेंटमध्ये माझा UMITचा संघ उपविजेता आहे. पुणे येथे झालेल्या चेस आणि बॅडमिंटन संघामध्ये स्पर्धेमध्ये UMIT प्रथम पारितोषिक आहे. रिले आणि मल्लखांब यामध्ये सुद्धा UMITला प्रथम क्रमांक आहे. म्हणजे खेळात सुद्धा आम्ही कुठेही कमी नाही. शैक्षणिक गुणवत्ता झाली, सांस्कृतिक कार्य झालं, खेळ झाला, सामाजिक कार्यात सुद्धा आम्ही कुठं कमी नाही. राष्ट्रीय सेवा योजना दरवर्षी आमच्या मुली निवासी शिबिर येणाऱ्या ग्रामीण भागात घेत असतात. संपूर्ण राज्यभर देशभर आमच्या मुली वेगवेगळ्या स्पर्धेत आणि केंद्र शासनातर्फे आयोजित केलेल्या शिबिरात दिल्ली येथे सुद्धा सहभागी होत असतात. ही स्पर्धा आज जे काय मॅडम तुम्हाला दिसते, परवा दिवशी जर तुम्ही या सभागृहाला भेट दिली असती तर तुम्ही म्हटलं असता इथं हा कार्यक्रम घेणं शक्य नाही. हे सगळं जे उभं आहे ते माझं एकट्याचं श्रेय नाही. गेले 2 महिने 25 डिसेंबरला आम्ही पहिल्यांदा भेटलो. माझी स्टुडंट काउन्सिल 14 लोक, माझी ज्युनियर काउन्सिल 19 लोक, फर्स्ट इयर CRSR 12 लोक, जवळपास 55 लोकांनी मी गेले 1.5 महिना या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रयत्न करतोय. आणि या प्रत्येक कामात आमचे कर्णधार म्हणून माझ्या भक्कम पाठिंबा आहे. त्याचबरोबर विद्यापीठ प्रशासन, सन्माननीय रजिस्ट्रार सर असतील, व्हाईस चान्सलर मॅडम असतील, व्हाईस चान्सलर मॅडम असतील, आमच्या कुठल्याही गोष्टीला त्यांनी नकार दिलेला आहे आणि उत्तम पाठबळच दिलेलं आहे. तेव्हा या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. मुंबईमध्ये अनेक महाविद्यालयामध्ये हा फॅशन शो केला जातो. मला अतिशय मर्यादा आहेत कारण माझ्याकडे सगळ्या मुली आहेत, जास्त वेळ थांबवता येतो. मॅडम मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, फॅशन शो नावाचा एक प्रकार मुंबईतल्या सगळ्या सांस्कृतिक महोत्सवात होतो. दरवर्षी माझ्या कॉलेजची टीम 18 ते 20 फॅशन शो घेते आणि त्यापैकी 19 स्पर्धेत
गेल्या वर्षी पहिलं पारितोषिक माझ्या बाजूला मिळालंय. माझ्या सगळ्या फॅशन शोला मनपूर्वक अभिनंदन त्यांचं. कुठलाही कोरिओग्राफर कुठलाही कॉस्ट्युम डिझायनर न घेता माझी टीम संपूर्ण मुंबई शहरात त्यांचा दबदबा आहे. त्याचबरोबर बँडेट ट्विन बँडेट नावाची आमची डान्सची टीम आहे. मुंबईवर त्यांचा सुद्धा दबदबा आहे. डान्स टीमचं सुद्धा कॉलेज टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर ही स्पर्धा फक्त आमच्या महाविद्यालयातील मुलींसाठी नाही. 1 मार्चपासून 6 मार्चपर्यंत आम्ही आमच्या कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ही स्पर्धा हा महोत्सव आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आहे. हा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये माझ्याकडं 21 वर्ग आहेत. 21 मध्ये 15 वर्ग 7 ते 8 मिनिटांचा ग्रुप डान्सचा परफॉर्मन्स करणार आहे. त्यासाठी या नृत्य विभागातील नामांकित व्यक्ती परीक्षणासाठी येणार आहेत. दुपारी एक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आहे 5 ते 6 आणि संध्याकाळी मुंबई, नवी मुंबई, वसई विरार परिसरातील 13 नामांकित प्रोफेशनल कॉलेज आपला फॅशन शो सादर करणार आहे. फॅशन इंडस्ट्रीतली अतिशय वरच्या दर्जाची लोक, तज्ज्ञ लोक या शोच्या परीक्षणासाठी आहेत. उद्या सकाळी टॅलेंट हंट नावाची स्पर्धा आहे. माझ्या कॉलेजच्या 5 ते 6 मुली आणि संपूर्ण मुंबई शहरातून 35 ते 40 कॉलेजच्या मुली या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात स्टँडअप कॉमेडीचा एक आम्ही शो ठेवलेला आहे विवेक सांगतानीचा. त्यानंतर संध्याकाळी मुंबईतील 12 ते 15 इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेज, इंटर कॉलेजिएट डान्स कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. या स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या माझ्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, त्याचबरोबर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबई शहर, नवी मुंबई आणि मुंबई उपनगरे येथील जी विविध महाविद्यालये आहेत त्या महाविद्यालयांचे मार्गदर्शक, त्यांचे विद्यार्थी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. नुकतंच 27 तारखेला आपण ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर कुसुमाग्रजांचा जन्मदिवस साजरा केला, जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला. त्यावेळेच्या भाषणात सुद्धा मी सांगितलं होतं जिथं जिथं शक्य आहे मराठी माणसानं मराठीत बोलावं, म्हणून मी दरवर्षी मराठीतच बोलत असतो. दोन्ही पाहुण्या योगायोगानं मराठी आहेत, त्यामुळं दोन्ही मराठी पाहुण्यांचं मराठीत आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम माझ्याकडं केलेलं आहे. खरं तर एका वाक्यातच, एका शब्दातच मी दोन्ही पाहुण्यांची ओळख करून दिली होती सुरुवातीला. मराठी सिने क्षेत्रातील 2 अष्टपैलू व्यक्तिमत्व, आणि आपल्याला माहिती आहे अष्टपैलू कुणाला म्हणून विविध क्षेत्रात जर त्यांची भरीव कामगिरी असेल तर अष्टपैलू म्हणलं. मी सुरुवात भार्गवी मॅडमपासून करतो. मॅडम मूळच्या मुंबईच्याच, जन्मापासून गिरगाव, कालांतरानं दादरला स्थलांतर. दादरच्या सुप्रसिद्ध राजा शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी, ज्या 2 महाविद्यालयांनी नाट्य चळवळीला मोठं योगदान दिलं. मुंबईतील रुपारेल आणि रुईया मॅडमचं महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल कॉलेजमध्ये झालं. बालकलाकार म्हणून त्यांनी सुद्धा काही ॲडव्हर्टाईज केल्या, काही नाटकात कामं केली. 1994ला टी.के. पाटील नावाच्या पहिल्या चित्रपटात त्यांना अपिअरन्स दिसला. त्यांच्या चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली 2010 पासून भरभरून मॅडमचे चित्रपट यायला लागले. बऱ्याच लोकांनी पाहिला असेल, मी एकमेव त्यांचा चित्रपट पाहिलेला आहे. ज्येष्ठ कलाकार मराठीतला बादशाह भरत जाधव यांच्याबरोबरचा वन रूम किचन, त्यात सुमन नावाचं कॅरेक्टर मॅडमनी साकारलं. अनेक मराठी सिरियल्स, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सुद्धा त्यांचं काम आहे. ज्या ज्या ऐतिहासिक मालिका आल्या त्यात जिजाऊंचं काम मॅडमने केलेलं आहे. वहिनी साहेब नावाची सिरियल एक खूप त्यांची फेमस झाली होती. फू बाय फू नावाचा जो कॉमेडी शो आहे त्यामध्ये सुद्धा मॅडम होत्या. आणि अष्टपैलू ज्या अर्थानं मी म्हटलं त्याला अजून एक कारण होतं की मॅडम एक उत्तम भरतनाट्यम कलाकार आहेत. तुम्हाला माहिती असेल एकापेक्षा एक नावाचा रियालिटी शो आला होता डान्सचा, आणि जेव्हा सेलिब्रिटी पर्व होतं, सचिन पिळगावकर सारखा एक कठोर आणि कडक शिस्तीचा परीक्षक, परीक्षक ज्याला आपण महागुरू म्हणत होतो, आणि त्या रियालिटी शोची प्रथम पारदर्शक किंवा त्या पर्वाच्या विजेत्या भार्गवी शिरकोले मॅडम होत्या. तर मी मराठी चित्रपट सांगितले, मराठी मालिका सांगितल्या, मराठी नाट्यात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. हिमालयाची जावली, झोपी गेलेला जागा
अशी अनेक नाटकं त्यांनी केलेली आहेत. जर एखादी ॲक्ट्रेस मराठी चित्रपट, मराठी सिरियल्स, मराठी नाटक, रियालिटी शोज हे सगळे जर घेत असेल प्लस नृत्यामध्ये निपुण असतील, त्या स्वतः एक योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. आता सध्या एक नवीन एरियल योगा नावाचा प्रकार आहे, त्यात सुद्धा त्या निष्णांत आहेत. जर ह्या सगळे गुण त्यांच्याकडे असतील तर मी म्हटलेला वापरलेला शब्द अतिशय परफेक्ट आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व. मॅडम SNDT महिला विद्यापीठ, उषा विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, माझी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझे स्टुडंट काउन्सिल आणि सर्व विद्यार्थिनी या सर्वांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या दुसऱ्या मुख्य पाहुण्या BSc मायक्रोबायोलॉजी, डिप्लोमा इन पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, LLB, स्वतः एक निष्णात वकील, मुंबई उच्च न्यायालयात गेली 17-18 वर्ष प्रॅक्टिस करतायत. सामाजिक, मी सुरुवातीला सांगितलं एम्पॉवरमेंट ऑफ ह्युमन, आणि मॅडमचा खरा मोठं तोच आहे, एम्पॉवरमेंट ऑफ ह्युमन. गेली कित्येक वर्ष मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असताना त्यांचा जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर त्यांनी ज्या लढलेल्या केस आहेत ह्या सगळ्या महिलांशी रिलेटेड आहेत. डावरी केस असू द्यात, हॅरॅशमेंटच्या केस असू द्यात किंवा महिलांशी रिलेटेडले सगळे गंभीर प्रश्न अगदी हिरिरीनं त्या मुंबई उच्च न्यायालयात मांडत असतात. अशीच एक केस 2011 साली मॅडमनी जिंकली. मॅडमनी मुंबई विद्यापीठातून 2 वर्षाचा फिल्म मेकिंगचा डिप्लोमासुद्धा केलेला आहे, म्हणजे त्या कलाकारसुद्धा आहेत. आणि अशीच एक केस जिंकल्यानंतर सरोगसी मदर आणि त्याला बिझनेस आणि त्यातून निर्माण झालेली अपत्य याविषयी एक केस मॅडमने जिंकली. स्वतः कलाकार असल्यामुळे त्यांनी कथा स्वतःच लिहिली आणि ठरवलं की चित्रपटसुद्धा आपण बनवायचा. आणि त्याच विषयावर 2012 साली सन्माननीय ॲडव्होकेट समृद्धी पोरे मॅडम यांचा लिखित, दिग्दर्शित, निर्मित पहिला मराठी पिक्चर आला, मला आई व्हायचं आहे, मला आई व्हायचं आहे, आय वॉन्ट टू बिकम मदर. आणि मुलीनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणारे उत्कृष्ट चित्रपटाचे 7 पुरस्कार, 5 आणि 2 7 पुरस्कार मला आई व्हायचं या पिक्चरमध्ये. जेव्हा हा चित्रपट अखिल भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये गेला तेव्हा राष्ट्रीय स्तरावरील प्रादेशिक भाषेतील त्यावेळेच्या सन्माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 2 राष्ट्रपती पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. फक्त महाराष्ट्र, फक्त भारत इथपर्यंत या चित्रपटाची मदत राहिली नाही, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ऑस्करला सुद्धा हा चित्रपट गेला. ऑस्कर आणि 37 वेगवेगळी बक्षिसं, 37 डिफरंट प्राइजेस त्या इव्हेंटू मला आई व्हायचं. 9 वेगवेगळ्या जबाबदाऱ्या एकाच चित्रपटात लेखक, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार, त्या व्यतिरिक्त पटकथा, संवाद अशा एकूण 9 जबाबदाऱ्या एका एकट्या महिलेने सांभाळल्या होत्या आणि सर्व क्षेत्रात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळालं. सोपी गोष्ट आहे, पदार्पणातील पहिल्या चित्रपटाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार. त्यानंतर मॅडमची दुसरी निर्मिती थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या कुटुंबियावर युगपुरुष नावाचा पिक्चर आलेला होता. सोनाली कुलकर्णी आणि नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्याची निर्मिती, लेखन सुद्धा जी या सुप्रसिद्ध वाहिनीवर अगदी प्राईम टाईमला कथा समृद्धीच्या रिअल हिरोज नावाची मालिका सुद्धा लोकप्रिय झाली होती. मॅडमचे दोन्ही चित्रपट लंडन फिल्म फेस्टिवल, एक मानाचा चित्रपट पुरस्कार सोहळा, ज्याचा शेवट ज्या पिक्चरनं होतो त्या पिक्चरचं वेटेज खूप असतं, आणि लंडन फिल्म फेस्टिवलच्या समारोपाचं चित्रपट, त्या सोहळ्यात दाखवला गेलेला समारोपाचा चित्रपट सन्माननीय पोरे मॅडमनी निर्मित केलेला होता. फार मोठं यश आहे त्यांचं. त्यांची स्वतःची समृद्धी या नावानं एक चित्रपट निर्मिती संस्था सुद्धा आहे. ज्या ज्या महिलेवर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचं काम, इव्हन काही चित्रपट निर्मिती संस्थांच्यासाठी सुद्धा दाद मागण्याचं काम, त्यांच्या कलाकारांसाठी दाद मागण्याचं काम मॅडम करत असतात. अशा समृद्धी पोरे मॅडम महिला दिनाच्या दिवशीच
मुलींच्या कॉलेजमधल्या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित आहे. दोन्ही पाहुण्यांना अगदी पहिल्या फोन कॉलवर दोघींनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. त्यामुळं